अमोल अमोल बसरे यांनी माहिती संपर्क साधावा. विशाखा विशाखा थोड़ा अंदर. हाँ गणपती बाप्पा थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि आता एक अनाउन्समेंट, मोठी अनाउन्समेंट मी मान्यवरांना असं नसतं व्हायला सांगतो. गौऱ्या सावकाश. एक यापासून तो केसनच झालाय माझा. खरं तर त्या रोडसाठी सरांनी बोलवलं होतं, दाढी वाढवून गेलो होतो आणि त्या माणसाला माझ्यात काय वेगळं दिसलं, सगळं क्लीन कर या आणि तेव्हापासून जे काही चिकटलंय ते हॅमलेट बघायला दिवाना झालो एकदम. म्हणजे पण खरंच खूप मजा आली होती. मला अजून आठवतं ते गौरी शुक्राची चांदणी गाणं शूट करताना शैलेश अवस्थांचे कॅमेरामन होते त्यावेळेला, ते माझ्यासाठी थांबले, त्याच्यामुळे शूटिंगही माझ्यासाठी थांबलं आणि सरांनी त्यातलं काही पोर्शन शूट करून घेतला आणि त्यावेळेला मी शिव्या घातल्यात खाल्ल्यात त्या आज सगळ्यात आम्ही लंडनला अगदी वॉशरूमला जरी गेलो तरी तिकडे शॉपिंग करायचो आणि त्या सगळ्या आम्ही शिव्या तिथे खाल्ल्या. म्हणजे मला हे सांगायला आवडेल, म्हणजे आता मी मला एक मराठी पिक्चरचं एक काय बरं असतं माहिती ना, मीडियाना सगळा फॅमिली असतो. म्हणजे मला अगदी ते फॉर्मल वाटत नाही, कारण इतके फ्रेंड्स आहेत सगळे. म्हणून सांगतो ना, आम्ही शेअर वन थिंग, ह्या सगळ्या त्या शूटिंगमध्ये ना सगळ्यात वाद आणलेला यांच्या शॉपिंग. अरे जरा शॉट लावला की हे गेले पळाले पिशव्या घेऊन. अरे म्हणजे कमाल कमाल. बरं हा संजय खापरे मला जवळजवळ मला काहीतरी रोल दे. अजिबात त्याचा रोल नव्हताच पिक्चरमध्ये. आणि पहिल्या वेळेला मी म्हटलं एक सीन होता की जिथे तो येऊन घरी फॅमिलीला सांगतो की तुमच्या मुलीला एक अवॉर्ड मिळाला. म्हटलं तेवढाच रोल आहे, तोही करीत म्हणाला. पण तो केल्या मग मला तिकडे काहीतरी सुचलं. म्हटलं चला एक कॅरेक्टर सुद्धा जे धनाजीच्या प्रेमात आहे. आणि आय एम सो हॅपी की ते रोल जस्ट बिकॉज ह्यांनी मला जवळजवळ भरीच घातला म्हणून तो रोल लिहिला गेला. म्हणजे दॅट वॉज नॉट डेअर इन द ओरिजिनल फिल्म. पण आणि आपले चांगला ॲक्टर आहे, पण खूप वाद आणतो. म्हणजे ऐकत नाही, पळतो कायम, त्याला शोधायला लागतो कुठे गेला. पण ॲट द एंड ऑफ द डे आपण एंड रिझल्ट बघतो तेव्हा मी त्याला मार्क्स दिले. कलाकारांना विनंती, वरच्या तुम्ही पाहत आहात वेदकर 2 आणि ती धमाल, मस्ती आणि इमोशन्स काय म्हणा. 2001 जेव्हा होता तेव्हा मी अगदी नवीन होते इंडस्ट्रीमध्ये पण आणि सगळ्यांच्याच बरोबर. आणि तो ऑन द रोड फिल्म असल्यामुळे ना आम्ही बहुतेक वेळ त्या रिक्षामध्ये टमटममध्ये होतो. आणि तेव्हा जी आमची केमिस्ट्री झाली होती सगळ्यांची, ती इतकी धमाल केली होती मागच्या वेळेला. आणि त्याच्यानंतर ती 14 वर्ष मिस केली होती अख्खी. आणि ते परत त्या गाडीत बसल्यावर जतीन शेट्टी सर आणि भवेश सर यांना इथे व्यासपीठावर बोलवतो. मी महेश सरांना विनंती करतो की त्यांना बुके देऊन सत्कार करावा. जतीन शेट्टी सर.
प्लीज आपले सगळे म्युझिकल सगळे प्लीज या सगळे सगळे हे आता कास्ट अँड क्रूज सगळे हा ओके तर फोटो हा नाही डायरेक्ट अनाउन्स कर चला फोटो केले रेडी केलं खूप मेहनत घेतली आणि विशेषतः मला फिल्म जेव्हा महेश काका म्हणले की आपण करतोय मला म्हणले की जरा कुस्तीचं ट्रेनिंग वगैरे कर तर तो पण एक माझ्यासाठी खूप वेगळा एक्सपिरियन्स होता मी प्रॉपर तालमीत जाऊन ट्रेनिंग केलं होतं सो तो पण एक माझ्यासाठी खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि ओव्हरऑल फिल्म खूप मस्त झाली आहे खूप मजा आली आणि तुम्हाला सगळ्यांना ठोकली होती तर ह्या वेळेला असं काही केलेलं नाही मी पण एकंदर सिनेमाचा अनुभव सांग सिनेमाचा अनुभव पहिला पण फर्स्ट केला आपण तेव्हा हा अनुभव काहीतरी वेगळाच होता म्हणजे शिर्के साहेब होते तुला माहिती आहे कसा केला आपण आणि ह्या वेळेचा अनुभव तो सुपर म्हणजे अमित सर स्वातीजी आपले यतीनजी सुपर त्यांनी एवढी मदत म्हणजे जाम सपोर्ट केला सुपर आणि बाकी जीव स्टुडिओ मजा आली सक्षम पटकन सरांनी जे विचारलंय की काय सगळं करून सुद्धा असा तरुण कसा तू असं ते काय म्हणताय पप्पा कोका तू येणार कसं वाटतंय मस्त वाटतंय आणि हा म्हणजे रिलीज होतो त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल दे धक्का 1 हा खरंच मास्टरपीस होता म्हणजे त्याचे आम्ही आता पोस्टर रिलीज केलं किंवा टीजर रिलीज केल्यानंतर जे काही कमेंट्स आणि पोस्ट वाचतो सगळ्या जनतेचे त्याच्यामध्ये जे वाचण्यात आलं की या चित्रपटाचे सगळे संवाद पाठ असणारी ही लोक आहेत इतका मास्टरपीस असलेला हा चित्रपट आणि त्याचा सिक्वेल बनवण्याची संधी आम्हाला महेश सरांनी दिली यतीन स्टायलिंग आणि एविक एंटरटेनमेंट ॲपकडून तो बनवला त्याच्या तोड देऊन आम्ही त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतं आणि हा चित्रपट पूर्णपणे लंडनमध्ये शूट झालेला असला तरी सुद्धा त्याची मराठमोळी आणि भारतीय संस्कृती पूर्णपणे जपण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि बोला प्लीज बोला बोललाच नाही म्हणून म्हटलं बोलू की नाही प्लीज बोला सो एविक एंटरटेनमेंटची पार्टनर म्हणून आज मला खरं सांगायला खूप आनंद होत आहे की गेल्या मुळात एविके हे अमेयचं विजन आणि गेल्या 4 वर्षांमध्ये लंडनमध्ये आम्ही जवळजवळ 15पेक्षा जास्त चित्रपटांचं चित्रीकरण केलेलं आहे निर्मिती केलेली आहे आणि ही घोडदौड अशीच पुढे चालूही राहणार आहे या पूर्ण प्रोसेसमध्ये ज्या ज्या को प्रोड्युसर सहकारी चॅनल्स स्टुडिओज ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सगळ्यांचे आभार आणि विशेषतः निनाद आणि तबरेज हे आमचे को प्रोड्युसर ह्यांचा खारीचा वाटा आहे यामध्ये हे सगळे एकत्र असल्यामुळे असं वाटतं की लंडनच काय तर पूर्ण जग काबीज करूया आता तात्या ही फॅमिली एकत्र आली आपण सगळे एकत्र आलो लंडनला जाऊन आलो आणि आता 5 ऑगस्टला आपली लंडनची मजा महाराष्ट्रावर दिसणार आहे कसं वाटते काय वाटते लय धमाल वाटते एकदम लय भारी आपण घेतलं होतं ते नको नाही पण पहिला दे धक्का हा धमाल होता दे धक्का 2 हा डबल धमाल आहे एवढं नक्की या आणि सिनेमा सिद्धार्थ जाधव आहे मकरंद सरांचं नाव मकरंद जाधव आहे आणि निर्माते पण जाधव आहे तर कसं वाटतंय सर खूपच आनंद होतोय
माझा हा पहिला सिनेमा, माझा पहिला चित्रपट. आणि दे धक्का 1 जेव्हा रिलीज झाला 2008मध्ये, मी जस्ट ग्रॅज्युएट झालो तेव्हा. आणि मी स्वतः आनंद थिएटर जे आहे ठाण्याला पूर्वेला, तिथे तो पिक्चर माझ्या आजी पण आली आहे माझी, ती आता 80 वर्ष, तिला घेऊन आम्ही जाऊन बघितले. तो पिक्चर खूप माझ्या डोक्यात होता. आणि सिनेमा क्षेत्रात तुम्हाला माहिती आहे कसं असतं, कोणतीही स्टोरी आली प्रोड्यूस करायला तर आपण जो प्रोड्युसर असतो तो पहिला स्टोरी स्क्रिप्ट वाचतो, बघतो, स्टोरी ऐकतो. पण मी माझं नशीब समजतो की मला अमयजी जे आमचे जुने मित्र आहेत, म्हणजे मी लहान शाळेत असतानापासून ते मला ओळखतात आणि त्यांनी हा प्रोजेक्ट आणला. आणि दे धक्का 2 आणि महेश मांजरेकर सर हे ऐकलं आणि स्टोरी मला अजून माहिती नाही आहे. मी काल बघितला पिक्चर, ते पण सरांचे ते, आणि एक अत्यंत एकदम आनंदमय पिक्चर आहे. तुम्ही सहकुटुंब सहपरिवार चित्रपटगृहात जाऊन तो पिक्चर बघा, नक्कीच तुम्हाला खूप आनंद येईल. आणि दे धक्का 1चे जी मेमरीज आहेत ते तुम्ही रिलीव्ह करा, ते तुम्हाला परत नॉस्टॅल्जिक करेल तो पिक्चर. आणि एक म्हणजे मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की पहिलाच पिक्चर एवढा मोठा. आणि महेश सरांबरोबर त्यांच्यासोबत लंडनमध्ये मी 25 दिवस शूट केलं. त्यांचा सहवास आणि त्यांच्यासोबत सेटवर असणं हेच एक मोठं, ही इज युनिव्हर्सिटी इन हिमसेल्फ. तर इट इज अ बिग अपॉर्च्युनिटी अँड आय होप ऑडियन्स विल लव दे धक्का ॲज दे लव दे धक्का 1, दे लव दे धक्का 2 ऑल्सो. ही गंमत सांगायला पाहिजे. मी शॉर्टला एकदा सगळे आलो, गाणं चाललं आणि सिद्धार्थ जाधव गायब. कुठे गेले? शॉपिंगला गेले. पण अशा ठिकाणी गेले शॉपिंगला, आणि सक्षम नाही, सक्षमला तो घेऊन गेला. आणि अशा ठिकाणी गेले जिथे त्यांचा फोन लागेना बेसमेंटमध्ये. त्यामुळे मग ठीक आहे, बट इट वॉज फन. आणि एक माझा आउटबस्ट पाहिजे ना पिक्चरमध्ये एक तरी. पण वी हॅड अ ग्रेट टाईम. आणि हा पिक्चर एक धमाल पिक्चर आहे. तुम्ही 2 तास थिएटरमध्ये बसून तुम्ही धमाल करू शकता. आणि इट्स अ व्हेरी इनसंट फॅमिली कॉमेडी. आणि आय जस्ट होप यू लाईक इट. वी हॅव सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे. शिवाजीचं काय सांगतो, शिवाजी इज पार्ट ऑफ माय लाईफ जवळजवळ. म्हणजे राईट फ्रॉम माय फर्स्ट फिल्म आई, निदान, वास्तव, सगळ्या पिक्चरमध्ये शिवाजी आहे. आणि ही इज माय लकी मॅस्कॉट. आणि या पिक्चरमध्ये दे धक्कामध्ये त्यांनी धमाल केली होतीच. पण मला तोच प्रॉब्लेम होता. म्हणजे मी लक्षात आलं की म्हटलं फर्स्ट पार्टमध्ये मी शेवटी त्यांना दाखवलेलं की ते दारू सोडतात. दारू सोडली तर शिवाजी कसला तो, म्हणजे कॅरेक्टर. शिवाजी फार पीत नाही. इट्स अ व्हेरी ऑनेस्ट कन्फेशन. मी त्याला कित्येक वेळा सांगतो त्यांना, शिवाजी इट्स पार्टी. तो कधीतरी 2 महिन्यात नाही एकदा. पण तरी देन मी फाउंड अ वे आउट की ते शिवाजी शूड ड्रिंक इन द फिल्म. आणि त्यातनं होणाऱ्या गमती जमती आहेत. ह्याच्यात इंटरनॅशनल कास्ट आहे. वी हॅव क्वीन एलिझाबेथ इन द फिल्म, वी हॅव बोरिस जॉन्सन इन द फिल्म. आणि असं खूप आहे. बोरिसने मी बोललो म्हटलं की आता तो नेमकं रिलीजच्या नंतर लगेच स्वतः इज गोइंग टू बी किक्ड आउट ऑफ ऑफिस. बट शक्य झालं तर ते येणार आहे प्रीमियर असं म्हणाले. सो अजून काय नाही सर, हेच ऐकायचं होतं. कारण ही जर्नी आम्ही पाहिली, आम्ही अनुभवली आणि महाराष्ट्राच्या मायबाप प्रेक्षकांपर्यंत ती पोहोचणार आहे. साताऱ्यात आम्ही कसं शूटिंग करत होतो ती सगळी प्रोसेस आम्ही खूप एन्जॉय केली होती. लंडन आणि ही मकरंदाना स्कूल सर आज इथे येऊ शकले नाही. नाम फाउंडेशनचे काम आहे त्यासाठी ते गेले होते. पण भाऊजी नसले तरी मेहून आहे, त्यामुळे चालू होते. तर एकंदर हा ढोलारा. आणि आता 5 ऑगस्टला सिनेमा रिलीज होतोय. आता या क्षणाला काय वाटतं? नमस्कार. दे धक्का जेव्हा केलेला पहिला तेव्हा मला आठवतंय, सगळ्यांनाच आठवतंय की काय परिस्थिती आम्ही केलेला. मकरंद येऊ शकला नाही की त्याचं काही काम होतं त्यावेळेस नाम फाउंडेशन, त्यामुळे तू सांगितलंस का? पण त्यांनी त्याच्या शुभेच्छा पाठवल्या. पण मला अजूनही आठवते, मला एक माणसाची खूप राऊंड आठवण येते, ती म्हणजे आमचे विजय शिर्के सर. ह्या पिक्चरला खऱ्या अर्थानं झाला तो शिर्के सरांवर. आणि
काही नाही शिर्के सर कुठे जिथे आहात तिथे आय जस्ट होप की यू आर हॅपी की आज पार्ट 2 आलाय. 14 वर्ष मी कधी विचारही केला नव्हता. मग अभयनी सजेस्ट केलं की आपण दे धक्का 2 करू शकतो का, आणि मग तिथून ती प्रोसेस सुरू झाली. एकच्या वेळेला मला आठवतंय सिद्धू म्हणजे सिद्धूला जेव्हा मी म्हटलेलं ते मी म्हटलं तो मला तुझा राग येतो, तू खूप आठवतंय, पण म्हटलं पण तू ऍक्टर चांगला आहेस त्यामुळे आपण करू काहीतरी काम. आणि रेस्ट इज हिस्ट्री. सिद्धूने अप्रतिम काम केलं. सिद्धू एक फक्त कॉमेडियन नाही आहे, तो एक आउटस्टँडिंग ॲक्टर आहे. कुठलाही रोल द्या सिद्धू लेवल द्यायची. मकरंद म्हणजे माझ्या पहिल्या सिनेमापासून म्हणजे वास्तवपासूनच माझ्याबरोबर आहे, आणि त्यामुळे मकरंद त्याच्यानंतर खूप सिनेमात होता बाहेर. आणि मला वाटतं दे धक्का हा एक अप्रतिम काम केलं. मेधाला घेतलं कारण मला दुसरं कोण मिळालं नाही. त्यावेळेला खरंच तसंच होतं. डेट्स आणि सगळं वर्क. आणि मग काय झालं, तो पिक्चर खूप आम्ही कसा केला तर आम्हाला माहिती आहे. त्यामुळे गौरी एक फ्रेश ॲडिशन आहे या सगळ्याच्यामध्ये. सक्षम मला वाटतं सक्षमला जी कुठली गोळी मिळाली ना तो एजच होत नाही आहे. तो जवळजवळ मला पकपक पाककचाच सक्षम वाटतो. सगळं करून आणि ते पण बाय द वे. म्हणजे दॅट इज मोर किलिंग यु नो. सगळं करून हा असा कसा. आम्हाला सगळे म्हणतात हे नका करू ते नका करू, पण देन इट इज तो पिक्चरच इतका धमाल केलेली आम्ही, आणि ती फॅमिलीच इतकी ग्रेट होती तर ती फॅमिली कंटिन्यू करणं आम्हाला गरजेचं होतं. आणि कुठलाही अख्ख्या जगात कुठलाही अवॉर्ड नको मला, फक्त रिवॉर्ड द्या पिक्चर, फक्त हसून घ्या 2 तास धमाल करा, इतका तो धमाल पिक्चर आहे. त्या फॅमिलीचा पिक्चर. इट इज एक डिजॉइंटेड फॅमिली होती पहिला पार्ट म्हणजे, जी एका रोड ट्रिपमध्ये एकत्र येते, एवढीच गोष्ट होती त्याची. आणि ह्याच्यातही तीच फॅमिली पुन्हा सवय जात नाही ना ती भांडणाची, त्यामुळे ती एक रोड ट्रिपच आहे ही. पण ही फक्त रोड ट्रिप लंडनमध्ये, आणि त्या रोड ट्रिपमध्ये वेगवेगळे त्यांना कसे प्रॉब्लेम्स येतात आणि ते कसे त्याच्यावर मात करून ॲट द एंड ऑफ द डे दे कम बॅक टुगेदर. तर आम्ही मग पार्ट 3 करायला आम्ही मोकळे. पण आय डोंट नो मेक एव्हरीबडी हिअर, सगळ्यांचे मी आभार मानू इच्छितो. अमयचं प्रोडक्शन यतीनने जे आम्हाला अजिबात तिकडे एक पैशाचा त्रास होऊ दिला नाही लंडनमध्ये. आणि शॉर्ट आमचं युनिटच मोठं होतं कारण आर्टिस्टच एवढे. नॉर्मली लंडनमध्ये गेले की एक हिरो एक हिरोईन एक विलन आणि एक वडील, याच्या पलीकडे काही कोण असलं. पण ह्याची म्हणजे रोज सकाळी खाली मेकअपला यायचे तर माझी दमछाक व्हायची आणि सगळेच यायचे. आणि मग बरेच जण त्या शॉपिंगला जायचे मध्येच शूटिंग चालू असताना. आणि या सिनेमाचे दिग्दर्शक सुरेश मांजरेकर सर आणि महेश मांजरेकर सर यांना स्टेजवर बोलवतो. निर्माते यतीन जाधव सर, स्वाती गोपताई यांनाही स्टेजवर बोलवतो. आणि प्रवीण भोसले आमचा मित्र जो सिनेमात त्यांनी कोरिओग्राफी केली आणि तो ऍक्टर आहे, कोरिओग्राफी केली आणि ऍक्टर पण आहे. माती करल्या डेली पडली माझी लगेच. तर सगळ्यांनी या सर प्लीज या. अभिजित देशपांडे सर प्लीज. या सिनेमातल्या संपूर्ण कास्टने प्लीज, कास्ट अँड क्रू ना बोलतात ना, कास्ट अँड क्रू तर सगळ्यांनी स्टेजवर यावं प्लीज. या हा अमय कोकर सर ते बोले नाही तू तिथेच थांब, मी तिकडून बघतो, तू बरं करतोयस. हे त्याच्या मनात मी वाचलेलं आहे. हा तर सर येस सर. अरे खुर्चीसाठी एवढं चाललंय सगळं, बसत नाही कुठं. नको नको बाबा थांब. सर दे धक्का 14 वर्षानंतर दे धक्का 2 येतोय.
ते धक्का 1 ज्या पद्धतीने झाला मी सगळ्यांना खाली बसायची विनंती करतो. धन्यवाद. आज सगळं तुम्ही आहे. ह्याच्यानंतर तर ऍक्टरच आहे ना, त्यामुळे आपण लाव. हा आणि अशा रीतीने तुझी जा. हा वो खोलो वो रिपीट. महेश सर पुढे येताना फोटो पाहिजे. वा. आणि अशा तऱ्हेने आमचं म्युझिक लॉन्च झालेलं आहे. अच्छा ये आणि गायक सगळ्यांना तिथे होतो. यतीश जाधव सर ह्या सिनेमाची निर्माते, स्वातीताई कुलकर, डिरेक्टर महेश मांजरेकर सर, सुरेश मांजरेकर सर, वरुण लिखाते प्लीज. आणि वो पिक्चर का मैं बोलता है, वो पिक्चर तुम्हारा ओपनिंग अच्छा था, ऐसा हर एक्टर को कॉन्फिडेंस देने वाले हमारे प्यारे नानू भाई. वीडियो पहले जोरदार डायनामिसिटी. आराम से, मैं आपको हाथ देता है, आपने बहुत हाथ दिया, अब यहाँ उभा रहा. वरुण आला, वरुण. येस. सो आता आपण ती तारीख त्याला कोण मारी झाला. आपण म्युझिक निर्माते यतीश जाधव सरांना बोलून स्वातीताई आल्या. म्युझिक लॉन्च होणार आहे आता. ना भाई कैसे करेंगे म्युझिक, कोई आने वाला नाही. मग आता कसं करायचं. बॉक्स काहीतरी येणार होता ना म्युझिक लॉन्च. सगळे तो आता जे काम करतोय खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तर दे धक्का हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. तुझ्यासाठी काय. माझ्यासाठी पण ड्रीम प्रोजेक्टच आहे. कारण एक फेथ असतं प्रत्येक कंपोजरचं. आणि एक स्पेशली काय असतं की अशा गाण्यांमध्ये एक्सपेरिमेंट्स करता येत नाही नॉर्मली. पण सरांनी खूप ट्रस्ट केलं आणि ही लेट मी डू वॉट आय वॉन्टेड टू डू. आणि तेवढं कॉन्फिडन्स असणं आणि एका नवीन मुलावर एवढं कॉन्फिडन्स देऊन हे सगळे नवीन एक्सपेरिमेंट्सच आहेत सगळं. की म्हणजे आता नॉर्मली दुसरं कोणी असेल तर एखादा कंपोजर नवीन आहे तर ॲटलीस्ट सिंगर कोणी नोन घ्या सो दॅट पण ही वॉज लाईक वॉट एव्हर गोज विथ द सॉन्ग वी शुड ट्रीट द सॉन्ग ॲज अ हिरो. आणि ही बिलीव्ड इन मी. दॅट्स वाय थँक्यू महेश सर. नाही खरं बोला महेश सरांची क्वालिटी आहे. ते प्रचंड विश्वास टाकतात आणि ज्या माणसात विश्वास होतो ते डबल विश्वास होतो आणि तो काहीतरी करतो आयुष्यात. ही सगळी तीच उदाहरणं आहेत. आता ह्या गँगनी, या सुपरहिट गँगनी जी गाणी केली आहेत ती तुमच्यासमोर प्रेझेंट होतील. जी केतकी माटेगावकरने पण गायलं, ते आज इथं नाही आहे. पण जी गाणी सिनेमात कशी दिसणार आहेत यांनाही पहिल्यांदा पाहायला मिळणार आहे. ती गाणी पण पाहूया. कॅन वी हॅव एव्ही प्लीज. हे पाठ झालंय माझं. अँकरिंग करून हे पाठ झालं माझं. आता प्रज्ञा मला काहीतरी सांगणार आहे. काय सांगणार आहेस. सर्वांना नमस्कार. आणि या मगाशी प्रश्न जो चालला होता दे धक्का 1/2008 साली, त्यावेळेला मी काय करत होतो तर मी झेंडाची तयारी करत होतो आणि त्यावरनं खूप इन्स्पिरेशन घेतली होती. अर्थात महेश दादाकडनं कायम सगळे लोक घेतात इन्स्पिरेशन, मराठी इंडस्ट्रीतले सगळे डिरेक्टर्स तशी घेतली होती इन्स्पिरेशनसुद्धा. आणि आता ज्यावेळेला दे धक्का 2चं टायटल हितेशने मला गायला बोलवलं तर त्यांनी मला ट्रॅक पाठवला आणि एवढा एनर्जेटिक ट्रॅक बघून मला दडपण आलं होतं.
कारण काय एवढी सगळी इन्स्ट्रुमेंट्स ज्यावेळेला वाजतात त्यातनं फाडून बाहेर येण्यासाठी आवाज तुम्हाला जी ताकद लावावी लागते माईकवर, तर युजली आम्ही 1 ते 2, 2 ते 3 ट्रॅक गातो. पण ही वॉज कॉन्फिडेंट इनफ नाही दादा, एका ट्रॅक मी तुम्हाला मिक्सिंगमध्ये बरोबर बाहेर काढून दाखवतो. आणि मग मी सिंगल ट्रॅकच त्याच्यामध्ये गायलोय सगळ्या पूर्ण गाण्यामध्ये. आणि दॅट इज ऑल हिज कॉन्फिडन्स आणि महेश सपोर्ट टू हिम, की ज्यामुळे ते गाणं खूप छान ऐकायला येतं आता मिक्स झाल्यानंतर. बाकी तर लोकांनी ठरवावं. धन्यवाद. मला या प्रोजेक्टचा भाग बनवून घेतल्याबद्दल महेश, थँक्यू व्हेरी मच. सर, झेडका येत असताना तुम्ही झेंड्याची तयारी करत होतात, पण झेडका 2 येईपर्यंत तुम्ही तुमचा नावाचा झेंडा अटकेपार ठेवलाय, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. मध्ये मध्ये असं सुस्त काहीतरी छान त्याच्यासाठी तरी काय वाजव. वैशाली, तू गायली आहेस, तू मगाशी तुझं मनोगत व्यक्त केलंस, पण तरी दे धक्का ह्या प्रश्न मला विचारायचं वाटतं की दे धक्का 1 जेव्हा आला होता तेव्हा तू काय करत होतीस? जसं आता मंदार म्हणाला की दे धक्का 1 जेव्हा आला तो धक्के खात होता, तसंच माझं मी जस्ट मुंबईमध्ये आले होते आणि सारेगामप मराठीमध्ये ॲज अ कंटेस्टंट होते आणि अवधूत तिकडे जज होता आणि तब्बल 14 वर्षांनी आज इथे एका मोठ्या प्रोजेक्टचा भाग बनते. मी खूप छान वाटतंय. स्पेशली थँक्स टू महेश सर, ज्यांनी गेले 3 वर्षाचं मला असं वाटतं हे प्रॉमिस आहे हे आज पूर्ण झालं आहे सरांचं. आणि हितेश सारखा एक म्युझिक कंपोजर, एक अतिशय चांगला मित्र मला या प्रोजेक्टमधनं मिळाला आहे. ईशानी तिकडे उभी आहे मागे, हितेशची बायको अतिशय इंटरनॅशनल गिटारिस्ट आहे ती तिच्याशी पण भेट झाली आणि खूप चांगला एक म्युझिकल परिवाराशी माझा एक नव्याने संबंध आला. या गोष्टीचा मला खूप जास्ती अभिमानाने आनंद होतोय आज. मंदार तोडकर साहेब, दे धक्का रिलीज झाला होता तेव्हा तू काय करत होतास आणि आता दे धक्का 2 येतोय. दे धक्का जेव्हा रिलीज झाला होता तेव्हा मी स्वतःला धक्का देत होतो या इंडस्ट्रीत येण्याकरता. वा. आणि जसं ही म्हणाली तसं माझं हे पहिलंच गाणं आहे महेशजींसाठी. मी 14 वर्ष वाट बघत होतो किंवा त्याच्या आधीपासून की महेशजींसाठी मला कधी लिहायची संधी मिळेल आणि ती संधी मला हितेश मोडकमुळे मिळाली. आणि माझा मित्र इकडे आलाय रूपम भागवत, त्याने जो मला धक्का दिला, तर रूपम भागवतसाठी एकदा प्लीज टाळ्या होते. कारण महेशजींसाठी लिहायचं हे खूप स्वप्न होतं, खूप वर्षापासूनचं स्वप्न होतं आणि ते इतक्या चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल ही मी अपेक्षा केली नव्हती आणि ती झाली. त्याबद्दल खरंच सगळ्यांचे धन्यवाद. क्या बात आहे. आणि आता अवधूतदा, म्हणजे तुमचा आता एक परफॉर्मन्स होणार आहे, पण हो मला आताच कळलं आहे. हो ठीक आहे, तुम्हाला धक्का आहे, धक्का 2 आहे. पण या सिनेमाच्या एकंदर प्रोसेस आणि अनुभव. This opportunity because I can't speak Marathi, it's not my mother tongue, but still उन्होंने मुझे इतनी बड़ी अपॉर्चुनिटी दी है, इतने बड़े फिल्में, महेश जी के फिल्में, एंड नेहा हैज रिटन द लिरिक्स सो ब्यूटिफुली, एंड इतने बड़े बड़े म्यूजिक, मराठी म्यूजिक इंडस्ट्री के यहाँ पे लोग हैं और मेरे लिए यहाँ पे रहना आज बहुत बड़ी बात है. सो थैंक यू सो मच एवरीबडी. थँक्यू. थँक्यू रिया. माझा पचकन वाडा झालाय कारण मी तुला बंगालीत काहीतरी केब वाचन विचारलं, तू काहीच बोलली नाहीस. कारण मी ह्याला विचारलं ती बेसिकली ती बंगाली आहे, पण तिने पहिल्यांदा प्लेबॅक पण केलं आणि पहिलं सॉन्ग आहे तिचं मराठी. Ever first like playback song which is in Marathi and I don't speak in Marathi, so that's like a huge thing for me. Your Marathi like your my English. I can understand but I can't really speak. हा म्हणजे पण मी तुला बंगालीत विचारलं का, मी एक पिक्चर केलाय ते पण महेश सरांच्याच आशीर्वादाने, आम्ही सुभाष बोलची, त्यात मी बंगाली बोललो होतो. त्या केवो वाचन खूप भालो, एवढं मला माहिती, खूप भालोच्या ऐवजी लय सुरू झाली ती, पण चांगलं. पण तुझं ऍक्च्युली स्वागत आहे मराठी इंडस्ट्रीत, म्युझिक इंडस्ट्रीत. खूप साऱ्या शुभेच्छा. कसं वाटतं नेहा? वैशाली म्हणाली तसं बिग बॉस मराठी सीझन 2नी खूप लोकांना खूप काय काय दिलं. मला हे गाणं दिलं, मला सर दिले आणि खूप मजा आली हे सगळं करताना. मी कविता आधी स्वतःसाठी लिहायचे, पण आता तुम्ही सगळेजण इथे उभे आहात आणि मी लिहिलेली एक कविता हितेशनी अत्यंत सुंदर त्याला संगीत दिलेलं आहे आणि ती तुमच्या समोर येणार आहे. तर माय लेग्स आर शेकिंग, आय एम व्हेरी नर्वस. अजून मला काही बोलायचं नाही आहे. तुम्हाला गाणं आवडलं तर प्लीज कळवा, नाही आवडलं तरी कळवा. मी सूत्रधार आहे तर मी
आय एम द शॉर्ट ड्रीमर, यु नो. वैशाली प्लीज तू पण ये. आणि अवधूतदा पण आलेले आहेत. अवधूतदा प्लीज जोरदार टाळ्या अवधूत गुप्ता यांच्यासाठी. शमिका, तुझा अनुभव या सिनेमा निमित्ताने म्युझिक बद्दल. सर्वांना खूप खूप नमस्कार. माझ्यासाठी खरंच ही खूप मोठी संधी आहे आणि याचं सगळं श्रेय मी महेश सरांना देते, सगळ्या प्रोडक्शन टीमला आणि खास करून हितेशला, कारण खूप वेगळं गाणं गायची मला संधी त्याने दिली आणि आय होप की हे गाणं तुम्हाला सगळ्यांना आवडेल. आणि स्पेशली हे गाणं मला शेअर करायला मिळालं आहे अवधूत दादासोबत, सो आय एम व्हेरी व्हेरी हॅपी फॉर इट. आणि सगळाच अल्बम आय थिंक खूप वेगळा झालेला आहे, खूप वेगळं म्युझिक प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे, त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. सर्वच गाणी अप्रतिम आहेत. आत्ताच आय थिंक वैशाली जर तुम्हाला नक्की आवडले तुमच्या प्रतिसादावरून. सो आय एम रिअली हॅपी दॅट आय एम अ स्मॉल पार्ट ऑफ दिस बिग प्रोजेक्ट दे धक्का 2. आणि ओव्हर टू यू. हां, म्हणजे मी मागवलं त्याच्यात माझा माईक घेतला तुम्ही. थँक्यू. रिया भट्टाचार्य, केव्हा वाचन खूप भालो. बहुत बहुत बढ़िया हो. थैंक यू सो मच. मैं हितेश को थँक्यू. दोघांनी शेअर करतात. खूप खूप मस्त वैशाली, छान. प्लीज वैशालीसाठी जोरदार टाळ्या होत जाऊ देत. हा इकडे काय झालं? अरे माझे नको तुझे आहे ना. सॉरी सॉरी, एक क्लिप्ट पण आहे. सर्टिफिकेट नाही माझ्याकडे, पण दे. सवय आहे ना, 8 वर्ष विसरलेलं नाही. थँक्यू दाद्या. माहीत घेऊन जा, तुझी पण सवय आहे ना, ते माझ्याकडे 2-2. तर आज म्युझिक लॉन्च आहे आपल्या ते धक्काचं. तर मी म्युझिक टीमला इथे बोलवतो. या सिनेमाचे म्युझिक डिरेक्टर हितेश मोडक. ती एक चांगली अभिनेत्री आहे, पण आता ती गीतकार म्हणून तुमच्यासमोर येते. नेहा शितोळे. आणि गीतकार मंदार चोळकर आपला भाऊ. शमिका भिडे, केतकी माटेगावकर, रिया भट्टाचार्य. येस, हे गायक मंडळी आलेले आहेत. प्लीज तुम्ही मंचावर या, लवकर या. तुम्ही आलात की जोरदार टाळ्या वाजतील. तोपर्यंत छोटे चालू. नाही पटकन अनुभव दे धक्का, कारण दे धक्का पहिला रिलीज बेसिकली मोबाईलच्या छोट्या स्क्रीनवर बघत होता, एका मोठ्या LED वर दाखवण्याचा प्रयत्न केला. खूप बरं वाटतंय. माझ्यासाठी दे धक्का पर्सनली खूप म्हणजे एखाद्या कलाकारासाठी ड्रीम चेंज, लाईफ चेंज मोमेंट असतो, तसा माझ्यासाठी दे धक्का हा सिनेमा होता. त्यासाठी मी जन्मभर एका माणसाचे खूपच आभारी मानेन किंवा ऋणी राहील. ते म्हणजे महेश मांजरेकर सर. त्यांनी सिद्धार्थ जाधवला एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली ह्या सिनेमाने. माझ्यासाठी खूप इमोशनल मुवमेंट आहे दे धक्का 1 येणं. आणि आता 14 वर्षानंतर म्हणजे गमतीचा भाग सांगू का की दे धक्का जेव्हा शूट करत होतो तेव्हा नुकतंच माझं लग्न झालं होतं. आणि आज दे धक्का 2 रिलीज व्हायच्या अगोदर आज माझी मुलगी आली हिला, म्हणजे मला चेअर करायला. इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. सिनेमा म्युझिकमुळे जास्तीत जास्त पोहोचतो आणि ह्या सिनेमाचं म्युझिक हितेश मोडकने केलंय. हितेश मोडकसाठी जोरदार टाळ्या होत. आणि त्याचं एक गाणं खूप छान आहे जे अवधूत गुप्ते सरांनी गायले. बरोबर हितेश? येत आहेत ठीक आहे, ते येत आहेत. तोपर्यंत आणखीन एक इंटरेस्टिंग गाणं आहे जे गायलंय वैशाली भेसने माडे आहे. त्यांच्या जोरदार टाळ्या होत्या. ते आता इथे परफॉर्म करणार पण आहेत. हे मी गाण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या आवाजात ऐका. वैशाली भेसने माडे या आता लगे, म्हणजे आता वेळ नाही. पटापटा टाळ्या जरा होते ना, टाळ्या अशा मला एकदम करायचं. त्यामुळे सगळं असं आहे, लगेच ताजं आहे.
वैशाली दे धक्का टूच्या निमित्तानं आज सर्वांसमोर आज इथे येण्याची संधी मिळाली. सर्वप्रथम मी या भिंगरी गाण्यासाठी मला बिग बॉस सीझन 2 मध्ये ऐकणारे आमचे महेश सर त्यांना विशेष मनापासून धन्यवाद देते या गाण्यासाठी. कारण मला असं वाटतं त्यांनी बिग बॉसमध्ये माझं गाणं ऐकलं होतं आणि तिथूनच त्यांनी मला हे गाणं देण्याचं ठरवलं होतं. आता 2 वर्ष 3 वर्ष झाली. थँक्यू सो मच सर. आणि ऑफकोर्स जोरदार एकदा काय झालं तरी मजा येईल. ऑफकोर्स हितेशने इतकं सुंदर कंपोज केलं आणि तुम्ही आता ऐकायलाच खूप सुंदर गाणं झालंय. थोड़ा सा पीछे आ जाओ. Yeah, ma'am, look here. Ma'am, look here. Ma'am, yeah. मैम यहाँ पे थैंक यू. Sorry, Nikhil. Sorry, come, Nikhil. I. Kiran. Yeah, ready? Center. Nikhil, come. Come now. Yeah, ready? Yeah, look at me. Yeah, यहाँ पे. Right. Center. Come. ₹250 और पड़ा 12 से 1500 ज़्यादा हो गया. कम किया और 16 कोणा स्टार महाराष्ट्र.
सर इथे मध्ये अरे चलो हिंदुस्तानी भाऊ हो सर्व ठीक थांबा 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 एक मिनिट थांबा डन थँक्यू हां घेऊन पुढे सर तुम्ही पाठीमागून आलात ना सर सर अभी इथे इथे सर इथे मध्ये करिअर काहीतरी इकडे मध्ये 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 सर सोलो सोलो तुमचा सोलो सोलो मध्ये अकेले अकेले मैं वो आए लोग हाँ उधर आए उधर के लोग आए चलना है अभी नहीं यहाँ पे मारूंगा उसके बाद ठीक है ना हाँ ये क्या हो रहा है फॉर आया होगा ब्लू कौन सा लाइट हमारा ये
पिक्चर तरी ठीक आहे ते लाईक चेंजिंग होते वाटतं. मध्ये मला सांगायचं नाही एकदम नाही कोणी पण आज नाही आय डोंट नो नाही जास्त पुढे दादा तुमचा फोन येतो काय राईट एक्स्ट्रीम
वो साइड से लाइट मार रही
चलेगा अंदर से भी करेंगे तो भी चलेगा नहीं तो बाहर से वाइट बैलेंस मार थोड़ा सा ऊंचा हो गया वाइट बैलेंस पक्का वाइट बैलेंस नहीं खाना थी हाँ हाँ कोई बात नहीं अब नीचे हो गया झालं काय नाही होणार हो. तोपर्यंत ते सगळं शूट करायला लागेल एक नंतर पाहिजे अपलोड करायला झालं इकडं लाईट नाही आहे